या ॲगी चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. माझ्या तर बॉम्बे कराची हलवा पाहायचा आहे आपल्याला आज एकदम झटपट. 500 ते 600 किलो रुपयावाली मिठाई आपण बाजारामधून आणतो आणि 200-300 रुपयामध्ये मस्त अशी घरामध्ये पोटभर खाल्ल्या जाते. एवढी सारी मिठाई बनल्या जाते. तर चला आज बनवू. आरारोट या कॉर्नफ्लॉवर एकच आहे, त्याच्यामुळं मी याला आरारोट म्हणणार आहे. तर आरारोट घेतलेला आहे मी 250 ग्रॅम आणि 1 पाव घेतलेला आहे. 1 पावच आपल्याला याला साखर घालायची आहे. तर आपण जास्त गोड खात असाल तर त्याची क्वांटिटी वाढवू शकतो. तर मी घेतलेला आहे हे चाळून आरारोट. हे आहे 250 ग्रॅम. वाटीनं जर मापलं तर एकच मेजरमेंट ठेवायचं आहे आपल्याला. तर हे बघा आरारोट मस्त खूप असा छान मी चाळून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी हे एक तुम्हाला माहितीसाठी भांडं दाखवत आहे. यांनीच घेतलेलं आहे मी 1.5 कटोरी. तर यांनीच आपल्याला पाणी घालायचं आहे. याच्यामुळं मी एक मेजरिंग ठेवलेलं आहे. मलासुद्धा मी एक वेळा बनवली होती ना, तर थोडासा रेसिपीमध्ये गडबड होते. तर आपल्याला क्वांटिटीनेच आपण पाणी घालू. तर 1.5 वाटीला 3 वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला. 2 आणि 3 याचा मस्त पातळ असा घोळ करून घ्यायचा आपल्याला. एकदम तुम्ही चम्मचने सुद्धा त्याला हलवू शकतो. बघू शकता 2 मिनिटातच पातळ होऊन जाते. अशाच पद्धतीने आपल्याला हे घोळ बनवून घ्यायचा आहे आणि बाजूला ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक चासणी बनवायची आहे. चला तर मग ही मी कढई घेतलेली आहे. मोठ्या जाड भांडा आहे हे, त्याच्यामुळे बॅटर जळणार नाही. तर गॅस स्लो ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये मी 250 ग्रॅम साखर घालणार आहे. बघू शकता मी एका वाटीने घेतलेली आहे. तर आता गॅस ऑन करायचा आहे आपल्याला आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. बस आपल्याला साखर भिजल्या गेली पाहिजे एवढंच पाणी घालायचं आहे. साखरेचं पाणी याच्यामध्ये ट्रान्सफर होते, स्वतःचं पाणी व सोडते. त्याच्यामुळे आपल्याला पाणी जास्त घालायचं नाही. तुम्हाला दाखवे साखर जराशी पिळसर रंगाची घ्यायची आहे आपल्याला. मस्त असा एकदम सोनेरी कलर येतो त्याच्यामुळे. बघू शकता पाणी स्वतःचं किती सोडलेलं आहे. तर आपल्याला चासणी वगैरे नाही बनवायची आहे. बस साखर मेल्ट झाली पाहिजे तेवढंच आपल्याला गरम करायचं आहे. आणि जे आपण आरारोटचं बॅटर बनवून ठेवलं होतं ना, एक वेळा चम्मचनं चांगलं हलवून घ्यायचं. त्याच्यामुळं कसं एकदम बुडाला लागते ते, त्याचं थिक असं बनलं जाते. तर आपल्याला असं एका हाताने हलवत राहायचं आहे साखरेच्या पाण्याला आणि वरून आपल्याला घोळ टाकत जायचा आहे पाण्याचा. याच्यामुळं काय होतं, लंग्स वगैरे राहत नाही. नाहीतर आपण गॅस जळून थोडंसंही हललो, या इकडं तिकडं गेलं तर लंग्स बनणं चालू होतात. आणि गॅस जर मोठा तुम्ही वाढून ठेवला असेल ना, तर 2 मिनटामध्येच बॅटर एकदम थिक होणार आहे. तर त्याच्यामुळे ही गलती कधीच करू नका. एकदम स्लो करा. जे तुमच्या गॅसची एकदम गॅसमध्ये एक गॅस स्लो राहते त्याच्यावरच बॅटर बनवा. त्याच्यामुळं बॅटर खूप छान असा मस्त फेटला जातो. बघू शकता मी सर्व याच्यामध्ये आरारोटचं पाणी घातलेलं आहे आणि फिरवत आहे. साखरेमध्ये आपण पाणी याच्यामुळं नाही घातलं की आरारोट आपण याच्यामध्ये 3 कप पाणी टाकलेलं आहे. आणि हे लिंबाचा रस घेतला होता मी अर्धा. त्याच्यामुळं काय होते की क्रिस्टल राहत नाही, साखर तोंडात येत नाही. तर हे जरुरी आहे. जर नसाल आवडत तर नका करू. बस आता याला फिरवत राहायचं आहे, इकडं तिकडं जायचं नाही. त्याच्यामुळं गुठल्या होतात आणि आपलं बॅटर एकदम खराब होऊन जाते. त्याच्यामुळं कंटिन्यू 15 ते 20 मिनिट हलवतच राहा. बघू शकता तुम्ही ठीक किती चांगलं झालेलं आहे. 15 मिनिट मी कंटिन्यू याला चालवत होती. हे बघा किती मस्त. पण आपलं बॅटर आत्ता पण शिजल्या गेलेलं नाही. आपल्याला याच्यामध्ये 3 क्वालिटी राहते. तुम्ही सॉफ्ट जर खायला पसंत करत असाल तर 20 मिनिटात होते. हे तूप घालायचं मधामध्ये. आणि जर तुम्ही सॉफ्ट बर्फी खात असाल आणि करायची तर याला 20च मिनटं लागतात. आणि एकदम मार्केटमध्ये राहते चिंगमसारखी तर त्याला 1 घंटा लागते. तर तुम्हाला कोणत्या क्वालिटीची पसंत आहे त्याच्यावर डिपेंड आहे. बस तुम्हाला इथं काय करायचं आहे, बस फिरवत राहायचं आहे कंटिन्यू आणि मधामध्ये
हे तूप घालायचं आहे. साधूक तूप घेतलेलं आहे मी अर्धी वाटी. तूप नसेल तर ऑइलचा वापर करू शकता. स्मेल नसेल येत ऑइलची तर तेच टाका. त्याच्यामुळं आपल्या बर्फीचे पुरे धिंगाणे होऊन जातील. त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीचे सर्व साहित्य वापरा. थोडेसे वापरा पण चांगले वापरा. मी अर्धी वाटीमध्ये 1 चम्मच ठेवलेला आहे, नंतर घालणार. तर याला बघा फिरवतच राहायचं आहे आपल्याला. 15 मिनिट पहिल्यांदा फिरवले आणि पुन्हा 15-20 मिनिट मी असेच त्याला बॅटर जोपर्यंत थिक होणार नाही तोपर्यंत मी असं चालवत राहणार. आणि गॅस खूप स्लो आहे. वेळ लागतो बरं खायला बर्फी खूप छान लागते. नंतर असं वाटेल तुम्हाला की बाहेरची आणलेली आहे. ते बघू शकता तुम्ही. कमीत कमी मला 15 ते 20 मिनिट होत आहे. कंटिन्यू फिरवत आहे मी. इकडं तिकडं गेलेली नाही. हात पण दुखत आहे फिरवता. पण फिरवायचंच आहे, बर्फी बनवायचीच आहे तर मग कशाला. बघू शकता शायनिंग वगैरे दिसत असेल तुम्हाला. खूप छान अशी शायनिंग आलेली आहे. कंटिन्यू फिरवत राहा, इकडं तिकडं जाऊ नका. फिरवता 20 मिनिटं झालेले आहे तरी सुद्धा आपलं बॅटर पुन्हा असंच आहे. आता बघा 25-30 मिनिट झालेले आहे. बॅटरचा कलर बघू शकता, एकदम गोल्डन कलर दिसत असेल आणि एक तारसारखी तुम्हाला अशी रेबीन बनत आहे. बघा तुम्ही किती छान असं शिजल्या गेलेलं आहे. तरी सुद्धा आपण याला पुन्हा असंच फिरवत राहायचं आहे. मला असं थोडी मीडियम साईजची कराची बनवायची आहे. जास्त चिंगमसारखी नाही, जास्त सॉफ्ट भी नाही, थोडासा टेस्ट आला पाहिजे. तर हे चम्मचमध्ये घेऊन मी एक गोळा करून दाखवते. बघा याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट वगैरे टाकत आहे आणि बदाम टाकलेले आहे आणि मगज, हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे. ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे बघा किती छान दिसत आहे. मी 2 कलरमध्ये बनवणार आहे त्याला. एक गोळा करून पाहायचा आहे आपल्याला, तर शिजलं की नाही. गोळा बनला तर समजा की आपला मस्त बॅटर तयार झालेला आहे. बघा किती छान असं बॅटर आपलं शिजलं गेलेलं आहे. जास्त लंबा तार येत नाही आहे, तिथच्या तिथंच तुटत आहे. बस याच पद्धतीचं आपल्याला बनवायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर बनवा, नाही तर 1 घंटा पुन्हा असंच फिरवत राहा. मस्त चिंगमसारखं होणार आहे. मला बस एवढंच फिरवायचं आहे, कारण की मुलं खात नाहीत एवढे. कशी थोडं चावायला त्याला भारी जातं मुलांना, त्याच्यामुळे ते एवढे आवडीने खात नाहीत. त्याच्यामुळे मी थोडी सॉफ्ट होणार आहे. बघू शकता मस्त असं 2 कलरमध्ये करायचं आहे. तुम्हाला जर कलर एकच आवडत असेल तर तुम्ही एकच कलरमध्ये करा. बॅटर खूप आहे त्याच्यामुळे मी 2 कलरमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. खूप छान दिसते. मार्केटमध्ये 2 कलर जास्त फेमस आहे, ऑरेंज आणि ग्रीन. पाहू शकता तुम्ही. जो भी रेसिपी बघेल त्याच्यामध्ये ग्रीन आणि ऑरेंज कलर जास्त यूज केलेला जातो. तर त्याच कलरमध्ये बनवणार आहे. कलर तुमच्या आवडीनुसार. अर्ध बॅटर मी एका बॉलमध्ये टाकलेलं आहे, बघू शकता. आणि अर्ध बॅटर कढईमध्येच आहे. याच्यामध्ये ऑरेंज कलर टाकणार आहे बघा, आणि एकामध्ये ग्रीन टाकणार आहे. आणि याला मस्त फेटायचं आहे. मी एकटी आहे, 2 कटोऱ्यामध्ये माझं झालेलं आहे काम. तर मी फटाफट हे दोन्ही पण कलर मिक्स करणार आहे. बॅटर एक वेळा शिजल्या गेलं ना तर एकदम थिक होण्यास सुरुवात होते, थांबतच नाही एक जागेवर. बघू शकता तुम्ही किती मस्त असं चिंगमसारखं झालेलं आहे. इकडं तिकडं होतही नाही ते. तर तुमच्याजवळ कोणतं भांडं आहे त्याला पहिलेच ग्रीस करून ठेवा. मी 2 ते 3 घेतलेले आहे, त्याला ग्रीस करून ठेवलेले आहे ऑइलने. जरी नाही ऑइलची जरूरत तुम्हाला लागत असेल तरीही चिपकणार नाही, याची 100% मी गॅरंटी देते. मस्त अशी बर्फी याच्यामध्ये बनल्या जाते, कारण की आपण याच्यामध्ये तूप घातलेलंच आहे, त्याच्यामुळे चिपकण्याचा काही प्रश्नच येत नाही. तर मी आता ग्रीन जे बॅटर आहे त्याला फिरवते. बघू शकता थोडा हात आपला हलका होत आहे, तुम्हाला दिसतही नाही. बरोबर मी करून दाखवते.
मी 2 केक टिन घेतलेला आहे, आईने त्याला ग्रीस केलेला आहे. याच्यामध्ये ऑरेंज कलर टाकून घेऊ आणि मस्त असं सेट करून घेऊ याला. हे बघा एकदम मस्त असा सेट केला जातो. काहीच काळजी करू नका, परफेक्ट रेसिपी बनते. आणि मला माहिती आहे 100% तुमची पण अशीच रेसिपी परफेक्ट बनणार आहे. बस स्टेप बाय स्टेप बघत राहा. एक ग्रीन कलरला पण आपण चांगलं सेट करून घेऊ. आणि आपल्याला फ्रीजमध्ये नाही ठेवायचं आहे, रूम टेम्परेचरवरच 1 घंट्यासाठी सेट करू आपण. नंतर बघू 1 घंट्यानंतर. हे बघा मस्त अशी सेट झालेली आहे, बघू शकता दोन्ही पण. तर याला आपण एका याच्यामध्ये पेपरवर टाकून घेऊन त्याचे कट लावू. मी एक पेपरवर टाकून घेतलेला आहे केक टिनमधून, बघू शकता. आणि कट थोडे मी हलके लावलेलेच आहे, दिसत असेल तुम्हाला. पुन्हा तुमच्या समोर लावून घेते. एवढा इंटरेस्ट येतो ही रेसिपी बनवायसाठी की असं वाटते की किती वेळा बनवणार. बस हात दुखतो फिरवता फिरवता, त्याच्यामुळं थोडंसं जीवावर येते. नाहीतर सोपी आहे एकदम बनवायसाठी, तुम्ही जरूर ट्राय करा. हे बघा किती छान कट लागत आहे. जास्त असं काहीच नाही लागत त्याला, टेन्शन वाली कोणतीच गोष्ट नाही. हे काढून दाखवते तुम्हाला. एकदम चिंगम सारखी झालेली आहे आपली. जास्त आपण याला हार्ड नाही केलेला आहे, त्याच्यामुळं जास्त अशी तुम्हाला दिसत असेल, बघू शकता. मस्त याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे आहे, शायनिंग पाहू शकता. हे बघा मस्त, जास्त सॉफ्टही नाही, जास्त चिंगमही नाही. जशी तुम्ही खाऊ शकता, मुलं एकदम आवडीने खाऊ शकतात अशा रेसिपीला. अशी मिठाई तुम्ही घरी बनवू शकता. बनवून बघा, जरूर तुमची रेसिपी परफेक्ट बनणार आहे. हे बघा किती छान अशी. तर चला असा दुसरा आपण त्याला कट लावू. काढून घ्या. तुमच्यासमोर एक ठेवली होती, किती मस्त अशी निघल्या जाते, बघू शकता. त्याची डिझाईन खूप छान आलेली आहे केक टिनची. तर याला कट लावून दाखवते. थोडा माझा तिरकस हात जाते, त्याच्यामुळे मला थोडं मुश्किल जात आहे त्याला कट लावण्यासाठी. बघू शकता मी थोडे मोठ्या साईजमध्ये कापून दाखवते तुम्हाला. कापायला काहीच मेहनत लागत नाही, त्याच्यामुळं एकदम मस्त अशी तुमची रेसिपी बनणार आहे. बघू शकता किती छान असं शेप येत आहे, मस्त असा टेक्स्चर, खायला खूप सुंदर लागते. बघू शकता मस्त अशी झालेली आहे आपली आजची बर्फी. बघू शकता ड्रायफ्रूट वगैरे जास्त टाका, एकदम सॉफ्ट आहे, जास्त चिंगम नाही आहे. मस्त अशाच पद्धतीने तुम्ही बनवा. तर मी तुम्हाला एक प्लेटमध्ये काढून सुद्धा दाखवते किती मस्त बनल्या गेलेली आहे. मी कोणतीही रेसिपी पहिल्यांदा ट्राय करते घरामध्ये, तेव्हाच तुम्हाला दाखवते. तर बघा एक वेळा बनवून. तर चला एक प्लेट सजून दाखवते तुम्हाला मस्त अशी. हे बघा छान असा मी बॉर्डर ग्रीन कलरनी केलेला आहे आणि मधामध्ये मस्त असा ऑरेंज कलर ठेवलेला आहे. बघू शकता छान असा दिसत आहे. तर जरूर याला ट्राय करा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. तर चला अशाच नवनवीन रेसिपीसोबत भेटू आणि मस्त खुश राहा, आनंदी राहा आणि अशा झणझणीत चमचमीत रेसिपी बघायला विसरू नका. तर चला भेटू अशाच नवीन एक रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.